हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजची माहिती अशी राहणार आहे की मोहिनी एकादशी म्हणजेच आज आहे ती एकादश. तर आज रात्री आपल्याला उपाय असा करायचा आहे की त्याच्याने आपल्या घरातले आर्थिक संकट दूर होऊन धनप्राप्ती पण आपल्या घरात राहणार आहे. तर बघा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला ही माहिती मी सांगणार आहे. उपाय नसून छान अशी आपल्याला एक पूजा आहे, म्हणजे साधी सोपी आपल्याला घरच्या घरी अगदी पूजा मांडणी करायची आहे. आज रात्री आपल्याला करायचं आहे. मोहिनी एकादशी जी आहे ना, ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तर बघा आता जी भगवान विष्णू आहेत आपले, त्यांनी मोहिनी अवतार घेतला होता, म्हणून ही एकादश जी आहे ना ते मोहिनी अवताराला समर्पित आहे. मोहिनी एकादशीचे व्रत पापापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम वाचणे आणि विष्णूंची पूजा करणे खूप खूप असं फायदेशीर ठरते. म्हणून आजची माहिती आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे आणि आपल्या छान अशा गोड मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे. छान अशा आपल्याला कमेंट पण आपल्या चॅनलवर करायची आहे. तर आता बघा, आता आपल्याला सायंकाळी काय करायचं, तर सायंकाळी आपल्याला दिवाबत्ती आपल्या घरातली करून घ्यायची आहे. आपल्या उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे, आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे, आपल्या तुळशीपाशी आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे तुळशीची पूजा करायची आहे. आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला सायंकाळी आपल्याला पठण करायचं आहे. दिवे लागल्याच्या नंतर पठण झाल्याच्या नंतर आपल्या देवघरातली जी आपली माता लक्ष्मी आहे तिची मूर्ती घ्यायची आहे. आणि विष्णू भगवानाची जर मूर्ती असेल, फोटो असेल किंवा दोन्हीपैकी काही नाही तर तुमच्याकडे बाळकृष्णाचं जे फोटो किंवा बाळकृष्णाची तुमच्याकडे जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. आणि आपल्या देवघरामध्ये अगदी छोट्याशा जागेमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला आणि बाळकृष्णालाच म्हणजे आपल्या विष्णू भगवानाला स्थापन करायचं आहे. त्यांच्या समोर आपल्याला पांढऱ्या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. यथाशक्ती 5 ठेवा, 7 ठेवा. तुम्हाला जर 2 जरी भेटल्या तरी तुम्ही ठेवू शकता, तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढ्या. मग आपल्याला ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त ठेवू नका, 5 पर्यंत छान, 5 किंवा 7 आपल्याला ठेवायच्या आहेत. मग त्यांना आपल्याला छान हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला माता लक्ष्मीला लाल फूल आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. त्या कवड्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची. आता बघा, हा उपाय करायला आणि सांगायला सोपा आहे, पण ती खूप असा लाभदायक असा हा उपाय आहे. तर आपल्याला त्या कवड्याची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला रात्रभर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि आपल्याला त्या ठेवल्याच्या नंतर तिथं आपल्याला छान अशा सात्विक लहरी होतात. त्या जे कवड्या आहेत माता लक्ष्मीचे प्रतीक जे आहेत त्याच्यामध्ये अशी छान अशा पूजा केल्याच्या नंतर तिथल्या जे काही आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या कवड्यामध्ये जाते. आणि त्या कवड्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला छान अशी पोटली करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. माता लक्ष्मी समोर पांढऱ्या कवड्याची आपल्याला पूजा आज रात्री आपल्याला करून घ्यायची आहे. बस आपल्याला एवढंच करायचं आहे. आजचा रात्रीचा हा साधा सोपा आणि सरळ असा उपाय आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्याने आपल्या घरामध्ये धन लाभ होत असतो आणि आपल्या जीवनातले जे काही अडथळे आहेत त्याच्यात ते दूर होत असतात. आणि आर्थिक संकट म्हणजे आपल्या जीवनात संकट असतील ते पण दूर होण्यास मदत होत असते. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही सर्वजण आज रात्री करा. आणि आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. शेवटपर्यंत ही माहिती पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.